नमस्कार, मी डॉक्टर उदय दिरगुडकर. बजेट मंत्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वाधिक लक्ष असेल ते देशातल्या शेतकऱ्यांचं. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर या निर्णयाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतमालाचे भाव अभूतपूर्व गडगडले. खरं तर देशातली 60% जनता अजूनही रोजगारासाठी ज्या व्यवसायावर अवलंबून आहे त्या क्षेत्राला असा दिवस बघावा लागावा हे अत्यंत खेदाचं आहे. गेल्या अर्थसंकल्पात सरकारनं आपला दृष्टिकोन बदलून ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवी जान आणण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासाठी दीर्घकालीन सिंचन योजनांसाठी 20,000 कोटीची वेगळी गंगाजळी तयार करण्याची घोषणा जेटलींनी केली. पण त्याचं पुढे काय झालं याची चर्चा आम्हाला कुठेही ऐकायला मिळाली नाही. कांदा उत्पादक असो की ऊस उत्पादक, कापूस उत्पादक असो की आणखीन कुणी, बागायती असो की जिरायती, सगळ्या शेतकऱ्यांना नोटाबंदीचा जबर फटका बसला. खरं तर या देशात यंदा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालंय. पण सरकारी धोरणं, बाजारातल्या मागणी आणि पुरवठ्याचं गणित, उत्पादकता वाढवण्याचे उपाय या सगळ्याच बाबतीत नवा विचार करण्याची आज गरज आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात दीर्घकालीन सिंचन योजना, भाव निश्चितीकरणासाठीच्या योजना जाहीर होतात, तरतुदी होतात. तर यावर्षी त्या कराव्याच लागतील. पण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या कृषी क्षेत्राला गरज आहे ती तातडीच्या मलमपट्टीची. ही तातडीची मलमपट्टी काय असेल जाणून घेऊयात. पाहूयात कृषी क्षेत्रासमोरच्या समस्या ग्राफिक्सच्या माध्यमातून. कृषी तंत्रज्ञानविषयीची साक्षरता अत्यल्प आहे. बाजाराच्या स्थितीची माहिती अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. बाजारात भाव ठरवण्याची यंत्रणा शेतकऱ्यांच्या पिळवणुकीकडेच गेलेली आपल्याला दिसते. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आणि शेतकरी यांचा ताळमेळ नाही. सरकारी यंत्रणा, विशेषतः बँकांमधून मिळणारं आर्थिक पाठबळ योग्य वेळी योग्य प्रमाणात मिळत नाही. ग्राहकाला महागाईपासून वाचवण्याच्या प्रयत्नात शेतकरी भरडला जातो, याकडे दुर्लक्ष होत आहे. पीक विमा योजनांमधून काही नैसर्गिक आपत्ती जाणून बुजून वगळण्यात येतात. शेतमाल साठवणीची यंत्रणा अत्यंत कुचकामी आहे. सॉइल हेल्थ कार्ड मिळूनही पिकं घेण्याच्या पद्धतीत फारसा बदल होत नाहीये. गट शेतीसारख्या नव्या संकल्पना अजूनही पाहिजे तशा लोकप्रिय होत नाहीयेत. पाहूया आपण जेटलींच्या या पेटाऱ्यात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय असणार आहे. शेतकऱ्यांचा पत पुरवठा वाढवण्यासाठी नाबार्डला देण्यात येणारा निधी वाढवण्याचे संकेत आपल्याला मिळालेले आहेत. स्थानिक पतसंस्थांना नवी उभारी देण्याकरता योजना येण्याची शक्यता आहे. रेपे डेबिट कार्ड असणाऱ्यांसाठी पीक कर्ज मिळवणं सोपं होण्याची चिन्ह आहेत. यांत्रिक शेतीसाठी आवश्यक उपकरणांवरचा कराचा बोजा कमी करण्याची शक्यता आहे. शेतमालाच्या आयात निर्यातीच्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. बाजारभाव ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली NECDEX सारखी संस्था लोकप्रिय करण्यावर भर आपल्याला अपेक्षित आहे. ग्राहक आणि शेतकरी यांच्या थेट व्यवहारावर भर देण्यात येत आहे. फलोत्पादन, भाजीपाला उत्पादकांना नोटबंदीनंतर झालेल्या नुकसानावर मलमपट्टी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान थेट खात्यात जमा करण्याची यंत्रणा मजबूत होणं अपेक्षित आहे. गट शेती, सेंद्रिय शेतीची लोकप्रियता वाढवण्यासाठी विशेष पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आता 6 दशकांहून अधिक काळ उलटला. पण अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या क्षेत्राची पाहिजे तशी प्रगती झालेली नाही. तंत्रज्ञान असो किंवा नफ्या तोट्याचं गणित, बळीराजाबाबतचं सरकारचं धोरण यशस्वी झाल्याची उदाहरणं फार मोजकी आहेत. हरित क्रांतीच्या पर्वानंतर देशातल्या बळीराजाला बाजारतंत्रातल्या क्रांतीची आवश्यकता आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधनाची गरज आहे. गरज ही एक शोधाची जननी असं म्हणतात. पण बळीराजाच्या गरजांबाबत देशात संशोधनाची कास धरणं का शक्य होत नाही? तेव्हा आता बळीराजासाठी जेटलींच्या पेटाऱ्यातून नेमकं काय बाहेर येतंय हे जाणून घेण्यासाठी बघत राहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.